नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये खूप असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. रम्याला मिळालाय काव्य आणि जीवाचा त्या कॅफेमधला फोटो. तक्ष कॅफेमधला तो कॉफी पितानाचा फोटो रम्याला मिळताच ती वसू आत्यांना सांगते की आई, अगं काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे. कधी फोडायचा का हा बॉम्ब? घरच्यांना कधी कळवायचं? त्यामुळे प्रेक्षकांना आता त्या दोघी खूप एक्सायटेड झालेल्या आहेत. तर दुसरीकडे आता देशमुखांच्या घरी गुरुजी आलेले असतात. ते गुरुजी आता काव्या, जीवा, नंदिनी, पार्थ ह्या सगळ्यांसमोर म्हणतात की तुमच्या घरात 16 डिसेंबरला मोठं वादळ येणार आहे. काहीतरी अघटित घडणार आहे. जे गुपित अजूनही सत्य बाहेर आलेलं नाही ते सत्य आता बाहेर येणार आहे. तेव्हा आता काव्या जीवाकडे आणि जीवा काव्याकडे एकटक पाहू लागतात. कारण त्यांनाच दोघांना माहिती आहे की गुपित काय आहे आणि ते कसं लपवलं गेलंय. त्यामुळे दोघांनाही खूप भीती वाटते की आता 16 डिसेंबरला नक्की काय होणार आहे. तेव्हा आता गुरुजी सांगतात की तुम्ही आता काही लपवू शकत नाही. जे सत्य आहे ते बाहेर येणारच आहे. तर आता हा वसू आत्या आणि रम्या तो व्हिडिओज बघत असतात सारखं. कारण त्यांना माहिती आहे की ह्या व्हिडिओ मागचं सत्य जेव्हा घरच्यांना कळेल तेव्हा काव्य आणि रम्या यांना म्हणजे पारचं लग्न मोडणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता काव्य आणि पारचं लग्न मोडण्यासाठी जी काही यांची वाहवा चाललेली आहे ती कितपत योग्य आणि खरी ठरणार आहे हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. तेव्हा आता पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.